दिली आहे की आपण आपल्या अवयवाचं दान करण्याचा संकल्प घेत आहोत. तर आज मी हरिना फाउंडेशन अमरावती म्हणून अमरावतीमध्ये ही संस्था जिल्ह्यात काम करते. त्यांच्या माध्यमाने सामान्य रुग्णालय पुणे अमरावतीची टीम इथे आलेली आहे. आम्ही सगळं मिळून या नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली. आज हरिना फाउंडेशन सामान्य रुग्णालय अचलपूर परतवाडा निवासी उपस्थित नागरिकांतर्फे आपण स्वर्गीय मोतीरामजी भुयार यांना 2 मिनिटं उपस्थित राहून खरी श्रद्धांजली शपथ घेऊन अवयवदानाची आपण देऊया. चला तर आपण 2 मिनिटं मौन राहून त्यांना श्रद्धांजली. तत्पूर्वी सगळेजण कृपया मोबाईल सायलेंट ठेवा. नमस्कार. आज आम्ही आमचे वडील मोतीरामजी भुयार यांची अस्थी आणि राख आम्ही आणि त्यांचे नातू कैवल्य, त्यानंतर स्वरित, त्यानंतर त्यांचा दुसरा नातू पियुष गोबरे, त्यानंतर हा पुतण्या अंकुश भुयार, त्यानंतर हे आशिष भुयार, त्यानंतर भाचे श्री सचिन गणगणे, त्यानंतर ते आमचे आकाश वडूरकर, त्यानंतर स्वप्नील भुयार आणि मनीष भुयार सर्वात मोठे त्यांचे ज्येष्ठ पुत्र, आणि आमचे परमप्रिय श्रीकृष्ण वांगेजी, आणि जे कॅमेरा हाती धरलेले आहेत ते सौरभ भुयार. असे सर्व मिळून आज आम्ही त्यांच्या शेतात आलो. त्यांची इच्छा होती की ते गेल्यानंतर त्यांनी आम्रवृक्ष किंवा कुठलंही एक वृक्ष लावावं आणि शेतामध्ये रक्षा आणि जी अस्थी आहे ते पुरावी. तर आम्ही ही या ठिकाणी त्यांची अस्थी आणि रक्षा पुरलेली आहे आणि त्याच्यावरती हा आंबा, दशहरी आंबा लावलेला आहे. मुळात या शेतामध्ये 50 आंबे होते. आता वडिलांच्या रूपाने हा आंबा आम्हाला सतत प्रेरणा देत राहील आणि आज या पद्धतीने हा कार्यक्रम आम्ही इथे पार पाडला आहे. धन्यवाद. कोणतं झाड आहे तिथं? जांभूचं आहे. हे लावलं असतं काय माती लोटा त्याला हात नको. साईडची माती बघायची. लावलं पाहिजे सगळे इथे. आता ओढून घ्या. आता माती घालून त्याचे अंदर वरती काढा लागली. टाकली ना टाकली आता असं टाकली. साईडनं टाकून हे रे करे. सरळ आहे ना बसला. हे खरं एकदम सगळेजण त्या झाडाच्या जवळ आहे. सरळच बसला. चला टाका. हे लाकूड काढून टाक. बाप बाप ग्रंथ गीता जो वेदी प्रतिपाद्य देवता जो कृष्ण वक्यता जिये ग्रंथी तेची ते गौरव कसे वनावे जे शीश भूषिये मती जागावे ते आता नमस्कारी जे जीवे भावे हीच भले मग ऐका तो किरीटी घालून विश्वरूपी दीटी पहिले कसे गोठी करिता झाला हे सर्वही सर्वस्व ऐसा प्रतीक जो पतिपुरी तो बाहेरी होवा गोचरू लोणचं नसाही जीवा आतुली चाळ परी देवाशी सांगता साकड हा कांजळ शिरपू
पडी येते उशिले नाही ते सहसे कसे काही सांगा म्हणून. मी जरी सलगीच्या चांगू तरी काय आई सोहिनी अंतरुंगू पैतेही हा प्रसंग बिहारी पुसो माझी आवडे तैसी सेवा झाली तरी काय होईल. गरुडची